बंद देशाचा अभ्यास झाला. एखादं मंत्रालय असलं तर त्याच विषयाचा अभ्यास होतो, पण पंतप्रधान कार्यालयामध्ये प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचा, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय जगतातील सर्व राजदूत असतील त्यांच्याशी संपर्क आला. मग उद्योग जगतातील मोठ्या उद्योगपतींचा संपर्क किंवा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमधले देशातले थोर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सायन्स ॲडवायझरी काउन्सिलचे विज्ञानविषयक सल्लागार परिषदेचे जे सदस्य होते त्यांच्याशी दैनंदिन असा संपर्क 6.5 वर्ष होता. पंतप्रधान कार्यालयामध्ये असताना पंतप्रधानांच्या वतीनं अंतरिक्ष विभाग आणि अणुऊर्जा विभाग या दोघांचे काम मी पाहत असे आणि पहिल्यांदाच या दोन्ही विभागाच्या शास्त्रज्ञाच्या व्यतिरिक्त एका राजकीय व्यक्तीला अणुऊर्जा आयोग आणि अंतरिक्ष आयोग याचं सदस्य केलं गेलं. मी ॲटॉमिक एनर्जी कमिशन आणि स्पेस कमिशनचा 6 वर्ष सदस्य होतो. ही सगळी जबाबदारी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी माझ्यावर टाकली होती आणि ते मला सुरुवातीला म्हणाले की मला काही प्रत्येकाला भेटता येणार नाही. यू आर माय आईज अँड इयर्स. जे काही चाललेलं आहे बरं वाईट त्याची खबर बात माझ्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ते काम तुला करावं लागेल. मी 6.5 वर्ष अत्यंत जवळीकेनं त्यांच्यासोबत काम केलं. आंतरराष्ट्रीय दौरे असतील, देशांतर्गत दौरे असतील, तिथं त्यांच्या समवेत होतो. महाराष्ट्रातली सुनामी असेल किंवा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला पूर परिस्थितीचा प्रसंग असेल, एखादी दुर्घटना असेल, एखादा चांगला गुर्तागड्डीमध्ये नांदेडला समारंभामध्ये सहभागी होण्याकरता आम्ही गेलो. त्या कालखंडामध्ये मला वाटतं पंतप्रधान कार्यालयामधील कामामधली सर्वात मोठी उपलब्धी ती म्हणजे भारत अमेरिका अणुऊर्जा करार, इंडो US न्यूक्लिअर डील. ज्याप्रमाणे 1991 ते 96 या कालखंडामध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलली आणि देशाच्या उद्योजकांना, देशाच्या युवकांना, देशाच्या इनोव्हेटर्सना, शास्त्रज्ञांना, उद्योगपतींना एक खुलं वातावरण करून दिलं, ज्यातून देशाची वेगानं प्रगती झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळं 1991 ते 96 नंतर देशाचा विकास दर स्वातंत्र्यानंतर कधी नव्हता इतक्या वेगानं वाढू लागला. ज्याप्रमाणे 91 ते 96मध्ये अर्थकारणामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले, त्याचप्रकारे अणुऊर्जा करार हा देशाच्या परराष्ट्र खात्यामध्ये आमूलाग्र बदल करणारा ही घटना होती. खूप अडचणी होत्या. डाव्या कम्युनिस्ट पक्षाने जे आमच्या सरकारला समर्थन देत होते त्यांनी पाठिंबा काढून घेतला, कारण त्यांचा या कराराला विरोध होता. तरी पण अगदी निकरानं देशाच्या हिताकरता आणि देशाच्या सामरिक कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी तो करार आणि ते न्यूक्लिअर ॲग्रीमेंट हे त्यांनी पुढं ढकललं आणि मी अणुऊर्जा विभागाचं कामकाज करत असल्यामुळं मला अतिशय जवळून त्या सर्व प्रक्रियेतून जाता आलं. ती प्रक्रिया मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. अनेक गोष्टी होत्या ज्याची फार काही चर्चा होत नाही. मनमोहन सिंग म्हटलं की 1991चे आर्थिक सुधार आणि अणुऊर्जा करार, त्याच्या व्यतिरिक्त अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जनतेपर्यंत पोचलेल्या नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर 2008ची जी वैश्विक मंदीचं वातावरण होतं, लेमन ब्रदर्स ही बँक अमेरिकेमध्ये कोलॅप्स झाली. त्यामुळं जे महाभयंकर मंदीची लाट पसरली होती त्याचा कुठं झुळूकही जाणवली नाही आपल्या देशामध्ये. मनमोहन सिंग यांनी इतक्या लिहिल्या ती सगळी प्रक्रिया राबवली. भारताला काही नुकसान होऊ दिलं नाही आणि याबद्दल काही फार लिहिलं गेलं नाही.
परंतु अत्यंत महत्त्वाची भूमिका ही मी जवळून पाहिलेली. कोणाला कळलं पण नाही की जगामध्ये एक वैश्विक एक संकट आलेलं आहे. आता आपण वाचतोय की 2008चं वैश्विक मंदीचं संकट किती गंभीर होतं. त्यावेळेला आम्हाला कोणालाच त्यांनी कळू दिलं नाही. त्याचबरोबर आणखीन एक घटना मला आठवते. सत्यम नावाची एक IT कंपनी, हैदराबादची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये त्या मालकाने खूप मोठा अकाउंट्समध्ये घोटाळा केला होता. रामलिंग राजू त्या कंपनीचा मालक होता आणि जवळजवळ 7,000 कोटीची अफरातफर त्यांनी अकाउंट्समध्ये घालमेल करून केली होती. आणि ती कंपनी खूप मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय कंपनी होती. ती कोलॅप्स झाली. आता त्या कंपनीचे जे काही ग्राहक होते त्यांनाही त्याचा फटका बसणार होता, कारण एकदम जी कंपनी त्यांचे सगळे अकाउंट्स पाहत होती, IT चं काम पाहत होती, ती जर कोलॅप्स झाली तर त्यांच्या धंद्यावर परिणाम होणार होता. आणि एकंदरीत भारतामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे नाही आहे. कारण इतका मोठा फ्रॉड झाला त्यावेळेला ऑडिटर काय करत होते, कंपनी विभाग काय करत होता किंवा सेबी काय करत होती, असे अनेक प्रश्न आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले. मनमोहन सिंगनी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला. स्वतः त्यामध्ये ते इन्व्हॉल्व झाले. त्यांनी सांगितलं की एका भारतीय कंपनीशी व्यवहार करणारे आंतरराष्ट्रीय जे उद्योजक आहेत, आंतरराष्ट्रीय कंपनी आहेत, त्यांना जरासुद्धा फटका बसला नाही पाहिजे. आमची ही चूक आमची आहे. आमच्या सरकारनं कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो, ऑडिटर कुठेतरी कमी पडले. पण त्यामुळं कंपनी जरी कोलॅप्स झाली, कंपनीचा मालक बदलला, तरी कंपनीचं काम चालू राहिलं पाहिजे. आणि भारताच्या एका आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनीकडं आपण बिझनेस घेऊन गेलो असताना आपल्याला काही त्याचं नुकसान झालं नाही असं त्यातून निष्पन्न झालं पाहिजे. आणि त्याकरता त्यांनी स्वतः बसून अनेक बैठका घेतल्या आणि कोणाला कळलं पण नाही की कधी ती कंपनी दुसऱ्या मालकाकडे गेली आणि बिझनेस ॲज युज्युअल जे काम चालू होतं ते तसंच काम पुढं राहिलं. एकाही आंतरराष्ट्रीय कंपनी ज्या कंपनीचं काम सत्यमकडं होतं त्यांना काही नुकसान झालं नाही, त्यांना काही तोटा झाला नाही, काय झालं नाही. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी पर्सनली भारताचं रेप्युटेशन हे कायम ठेवण्याकरता प्रयत्न केलेले मी अत्यंत जवळून पाहिले. ते काही फार चर्चेमध्ये हा विषय आलेला नाही आहे, लोकांना माहिती नाही. परंतु प्रत्येक त्यांचा निर्णय, ते एक अतिशय बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञ होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांना एक अहंकाराचा लवशेषही त्यामध्ये त्यांच्याकडे नव्हता. नेहमी ते आपल्यापेक्षा चांगले किंवा आपल्या दर्जाचे अर्थशास्त्रज्ञांच्या घोळक्यात असायचे. वेळ मिळाला की ते नेहमी त्यांची पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद, प्राईम मिनिस्टर्स इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिल, त्यामध्ये रंगराजन, सुरेश तेंडुलकर यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या समवेत त्यांचा डायलॉग असायचा. आणि ते नेहमी म्हणायचे की ठीक आहे, मी अर्थशास्त्रज्ञ असलो, माझं शिक्षण झालं असलं तरी मला वेळ मिळत नाही. पंतप्रधानांना अनेक कामं करावी लागतात. त्यामुळे देशापुढचे जे गहन आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता कोणीतरी शांतपणे बसून हे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्याचे पर्याय मला दिले पाहिजेत. आणि ते आर्थिक सल्लागार परिषद करत असे. अशाच प्रकारे सायन्स ॲडव्हायझरी काउन्सिल, विज्ञानाबद्दलचे देशातले सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायंटिस्ट यांची एक काउन्सिल परिषद असे. त्या परिषदेच्या बैठका दर 3 महिन्याला होत असत. आणि देशाच्या सायन्स पॉलिसीमध्ये काय काय केलं पाहिजे याबद्दल सल्लामसलत होत असे. त्या 2 परिषदे होत्या. एकाचे अध्यक्ष डॉक्टर CNR राव होते, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रसायनशास्त्रज्ञ आहेत. आणि दुसऱ्या परिषदेचे ॲटॉमिक एनर्जी सायंटिस्ट चिदंबरम हे होते. तसंच त्याप्रकारे दर 3 महिन्याला देशातल्या सर्व मोठ्या उद्योगपतींच्या समवेत बैठका व्हायच्या. त्यामुळे मुकेश अंबानीपासून विप्रोचे अझीम प्रेमजीपासून सर्व मोठी मोठी माणसं, टाटाचे रतन टाटा असत किंवा चंद्रशेखर असत, त्या सगळ्यांच्या समवेत 2-2, 3-3 तास चर्चा व्हायची. देशात आपण उद्योगांना कशी मदत केली पाहिजे, देशाचा विकास दर कसा वाढवता येईल, महागाईवर कसं नियंत्रण ठेवता येईल, अशा प्रकारे त्या बैठकींना उपस्थित राहणं म्हणजे एका दृष्टीनं एक ट्युटोरियल असायचं. आमचं शिक्षण त्यामध्ये व्हायचं. आपल्याला माहिती आहे की माझं शिक्षण हे इंजिनिअरिंगचं झालेलं आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही आहे. पण 1991 साली मी जेव्हा पहिल्यांदा
खासदार म्हणून निवडून आलो त्यावेळेला देशासमोर एक प्रचंड गहन आर्थिक संकट होतं आणि मी खासदार आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि मनमोहन सिंग यांनी आणलेली सगळी विधेयकं त्या विधेयकावर बोलण्याची जबाबदारी आमच्या काही 4-5 लोकांच्यावर असायची. त्यामध्ये मी होतो, पवन बन्सल होते, चाको केरलाचे होते, चार्ल्स होते. ते 5-7 जणांनाच आम्हाला सारखं बोलायला सांगितलं जायचं आणि ते बोलण्याकरता मग सगळं ब्रीफिंग की हे विधेयक कशाकरता आणलं जातं आहे याचं ब्रीफिंग स्वतः मनमोहन सिंग किंवा कधीकधी प्रणब मुखर्जी, कधीकधी चिदंबरम किंवा खात्याचे सचिव हे करायचे. आणि त्यातून आमचं अर्थशास्त्राबद्दलचं माझं तरी एक ट्रेनिंग झालं असं म्हणता येईल. त्याबद्दल मला धाडसानं बोलायची त्यामध्ये हिंमत आली. प्रश्न असा आहे, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला प्रचंड टीका झालेली होती मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर. 10 वर्ष त्यांना पूर्ण होणार होती तेव्हा आणि त्यानंतर मोदी सरकार आलं. पण त्याच मनमोहन सिंगांचं आज कौतुक करताना अमेरिकेनं ग्रेट चॅम्पियन हा शब्द वापरलेला आहे. अणुकरार जो झाला होता त्यामध्ये दोन्ही देशांचं सौहार्द टिकवण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे. त्यांच्या निवृत्तीच्या वेळेला मोदींचं अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जाहीर टीका सभागृहात केली होती. पण राजकारण एका ठिकाणी असतं. 2014च्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल झाला आणि सत्तेमध्ये येण्याकरता भाजपने बरेच काही प्रयत्न केले, आमच्यावर टीका केली. त्यामध्ये काही भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढं आली, त्यामध्ये काही सापडलं नाही पुढं. पण त्याचा फटका मात्र काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मिळाला. अणुकराराच्या वेळेला डाव्या पक्षाने विरोध केला होता, परंतु नकळत भाजपने तिथं समर्थन दिलं होतं. त्यांच्याशी आम्ही सारखा डायलॉग आमचा चालू असायचा काय हे देशहिताचा निर्णय आहे. आणि अर्थात अमेरिकेने त्यांची तारीफ केलेली आहे, त्यामध्ये काही नवल नाही आहे. कारण ओबामा तर त्यांना आपले गुरु मानायचे आणि एक अत्यंत प्रभावी असं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय पटलावरचं ते होतं. आणि भारतासारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलली, ज्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाची दिशा बदलायचं धाडस दाखवलं, त्याबद्दल जगभर त्यांचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. आता त्यांच्या जाण्यानंतर काही लोक आता त्यांची जी पूर्वी टीका करत होते ते तारीफ करत आहेत, ते हे औपचारिकपणात आहे. पण मला वाटतं जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यांची आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा कुणीही दुर्लक्षित करू शकणार नाही.